नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. यश ईशाला म्हणत असतो, ईशा अगं तुला जे हवंय ते मी देतो, तू जसं म्हणशील तसं मी करतो, परंतु हे घर वाचव, आता हे घर तुझ्या हातात आहे. ईशा म्हणते की नाही यश, मी तुला या बाबतीत काहीच मदत करू शकत नाही. अरे तुला जर आजी आणि आप्पांबद्दल इतकं वाटतंय तर तू आजी आप्पांसोबत राहा ना. तू आरोही आजी आणि आप्पा एकत्र राहा, आनंदात राहा. परंतु प्लीज तू आम्हाला या सगळ्यामध्ये ओढू नकोस आणि मला तर अजिबातच नाही. हे बघ यश, हे घर जाणार आहे म्हणून मी फार खुश आहे. तर यश म्हणतो की अगं ईशा किती स्वार्थी आहेस ग तू. ईशा हसते आणि म्हणते की शेवटी दाखवलीस ना लायकी. तुझं ऐकत नाहीये म्हटल्यावर मी स्वार्थी झाले ना. आणि या जगात प्रत्येक माणूस हा स्वार्थीच असतो. प्रत्येक माणूस स्वतःच्या स्वार्थाचाच विचार करत असतो, त्यात काहीही चुकीचं नाहीये. आणि तू सुद्धा स्वतःचाच विचार करतोय ना, त्यामुळे मीही तुला तेच सांगते, अरे तूही जरा स्वतःचा आणि फॅमिलीचा विचार कर आणि करेक्ट डिसिजन घे. यश ईशाला म्हणतो की मला कळतच नाहीये की तुम्ही असं सगळं का वागताय ते. या काळात आजी आणि आप्पांना त्रास देऊन तुम्ही खूप मोठी चूक करताय. ठीक आहे, मी आहे आप्पांबरोबर आणि आमच्या बरोबर आई सुद्धा आहे. आता मी सुद्धा हे बघतो की या घराला तुम्ही कसा हात लावता ते. आणि लक्षात ठेवा की एक दिवस नक्कीच असा येईल की हे घर आप्पांच्या हातात असेल आणि तुम्ही सर्वजण त्यांच्या पुढे हात जोडून उभे असाल. बघाच तुम्ही. ईशा म्हणते की झालं तुझं, मग निघ आता, कारण मला आता खूप झोप आली आहे. मला माझ्या नवीन घराची स्वप्न बघायची. गुड नाईट असं म्हटल्यानंतर यश आता तिथून रागाने निघून जातो. इकडे अरुंधती ही समृद्धीकडे बघत असते. समृद्धीकडे बघून तिला फार रडायला येत असतं आणि आतापर्यंत समृद्धीमधल्या सगळ्या आठवणी तिला आठवत असतात की कशा प्रकारे या घरामध्ये किती सारी मज्जा केली आहे, किती सारे फंक्शन केले आहे. घरात प्रत्येक सण साजरे झाले. रक्षाबंधन, दिवाळी सगळे सण घरामध्ये साजरे केलेले. कितीतरी वेळा गणपती बाप्पा याच घरामध्ये विराजमान झालेले. अरुंधती त्या सगळ्या गोष्टी आठवून खूप रडत असते आणि त्याच वेळी यश तिथे येतो. तो तिला जरा सावरत असतो. तेव्हा अरुंधती त्याला म्हणते, यश आपल्या समृद्धीला शेवटचं बघून घे. काय माहिती उद्या हा बंगला इथे दिमाखात उभा असेल नाही. यश, अरे या घराचा उंबरा ओलांडून मी माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात केली होती. त्याचप्रमाणे आईंनी सुद्धा त्यांच्या संसाराची सुरुवात याच घरापासून केली होती. त्यांच्या मुलांचा आणि नातवंडांचा जन्म याच घरामध्ये झाला. किती उन्हाळे आणि पावसाळे बघितले असेल या घराने, तरी सुद्धा नेहमी आपल्याला छायाच दिली या घराने. हे घर तर कधीच कमकुवत पडलं नाही. कमकुवत तर आपण पडलो. आपण नाही वाचवू शकलो रे आपल्या समृद्धीला. आणि यश, तुला जी झाडं दिसताना घरासमोर, ती सगळी झाडं आप्पांच्या वडिलांनी लावली आहेत रे. आज जरी ते या जगात नसले तरी सुद्धा झाडांच्या रूपाने सगळ्या 4 पिढ्यांना ते आशीर्वादच देत आहे. तुला माहिती आहे, अरे आप्पा मला नेहमी सांगायचे की मला जर कुठल्या गोष्टींची आठवण आली आणि मला जर माझ्या आईवडिलांची आठवण आली तर मी ह्या झाडांशी नेहमी बोलतो. यांच्या सावलीत मी तासनतास बसून राहतो आणि मग मला आपोआप माझी उत्तरं मिळतात. आता ही सगळी झाडं तो बिल्डर मुळासकट उपटून काढेल का रे? आणि त्याला कळेल का आप्पांच्या आणि या झाडांच्या भावना? अरे ही झाडं जिवंत आहेत. ती बोलत नाही परंतु जिवंत आहेत आणि श्वास घेतात. कदाचित जर त्यांना बोलता आलं असतं ना तर आज त्यांनी सुद्धा आक्रोशच केला असता. यश म्हणतो की आई तू काळजी करू नकोस. आपल्या घराला आणि आपल्या झाडांना काहीही होणार नाही. आपण हे सगळं होण्यापासून थांबूयात. तेव्हा अरुंधती त्याला विचारते की कसं यश, आपण हे सगळं कसं थांबवणार आहोत? अरे आप्पांना फसवून या लोकांनी त्यांच्या सह्या सुद्धा घेतल्यात. त्यांना काहीच वाटलं नसेल का आप्पांना असं त्रास द्यायला, आप्पांना फसवायला? याच घरामध्ये अनिरुद्ध आप्पांचा हात धरून चालायला शिकले असतील ना. त्यांना किती विश्वास असेल या घरातला की आपण जर पडलो झडलं तर आपल्याला सावरायला आपले आप्पा असतील म्हणून. अगदी हाताची गादी करून ते आपल्याला उचलून घेतील. परंतु आता परिस्थिती वेगळी आहे यश. या सगळ्या गोष्टींची गरज तर आता आप्पांना आहे. हात धरून चालवण्याची गरज आता आप्पांना आहे. आणि मला सांग यश, या परिस्थितीमध्ये आणि या वयामध्ये सगळे लोक तर मुलांवरच विश्वास ठेवतात ना. आणि मला माहिती आहे याच विश्वासाने त्यांनी अनिरुद्धच्या हातातून पेन घेतलेला असणार आणि त्या पेपर्सवर सह्याही करून टाकल्या असणार. पण तेव्हा त्यांना कुठे माहीत होतं की ज्या मुलाला आपण चालायला शिकवलं तोच मुलगा आपल्याला घराबाहेरचा रस्ता दाखवेल. पुढच्याच मुलाने त्यांना फसवलंय. या गोष्टीमुळे त्यांना किती त्रास झाला असेल आणि ते काय विचार करत असतील. आईंना तर अजून काही माहितीही नाहीये. आणि जर जेव्हा त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळेल तेव्हा त्यांच्यावर मात्र दुःखाचा डोंगरच पसरेल रे. आई ही गोष्ट कधीच सहन करू शकणार नाही. आणि आई आणि आप्पांनी कधीच एकमेकांपासून एकही गोष्ट कधी लपवली नाहीये. त्या दोघांनी कधीही एकमेकांपासून कुठलीही गोष्ट लपून ठेवली नाही. आणि मग आप्पा आईंना जेव्हा सांगतील या गोष्टीबद्दल तेव्हा आईंना या सगळ्या गोष्टीचा किती मोठा धक्का बसेल.
मित्रांनो, आजचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की अरुंधती, आप्पा, आजी, अनघा आणि आरोही, यश हे सर्वजण या मुद्द्यावर ठाम आहेत, या गोष्टीवर अडून आहे की त्यांना समृद्धी हा बंगला बिल्डरला द्यायचा नाहीये. कारण त्यांना असं वाटतंय की जर समृद्धी पाडलं तर घराचेही तुकडे होतील आणि आपलं घरही विस्कटलं जाईल. तर त्याच वेळी संजना, अनिरुद्ध, ईशा, आभी यांचा मुद्दा असा आहे आणि हे घर जर पाडून जर त्याच्या जागी टॉवर उभा राहणार असेल तर त्यातून आपल्याला चांगले पैसेही मिळतील आणि प्रत्येकाची घरे सेपरेटही होतील आणि प्रत्येकाचा संसार हा मार्गी लागेल. आता आपण दोन्ही साईडने विचार केला तर दोघांचेही मुद्दे हे पटण्याजोगतेच आहे. एकीकडे अरुंधतीला कुटुंब तुटण्याची भीती वाटते, जे की कुटुंब एकत्र असून तुटल्यासारखंच आहे, कारण घरातल्या काही व्यक्तींचे मतं जुळत नाही आणि घरातल्या लोकांमध्येच मनभेद सुरू आहे. आणि दुसरीकडे हा ऑप्शन आहे की बिल्डरला प्रॉपर्टी देऊन त्यातून चांगले पैसे मिळतील, प्रत्येकाच्या वाट्यावर चांगले पैसे येतील आणि पुढचं फ्युचर सिक्युअर करता येईल. आता ह्या दोन मुद्द्यांपैकी तुम्हाला कुठला मुद्दा जास्त बरोबर वाटतोय ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. त्यामुळे लगेच कमेंट करून सांगा आणि बघूयात की कोण कोण या प्रश्नाची काय काय उत्तरं देतंय ते आणि कोणाकोणाला हा मुद्दा कशा पद्धतीने बरोबर वाटतोय. यश म्हणतो की आई, तुला माहिती आहे ना की आप्पांचं आजीवर किती प्रेम आहे ते. आजीला जर कळलं की बाबांनी आप्पांना फसवून त्यांच्याकडनं सह्या करून घेतल्या तर मात्र आजी कोलमडूनच जाईल. अरुंधती म्हणते की आप्पांना आणि अनिरुद्धंना एकाच तराजूमध्ये आपण नाही तोलू शकत. अनिरुद्ध आईंच्या आयुष्यात येण्याच्या आधी आप्पांनी त्यांना साथ दिली आहे. या वयात सुद्धा दोघंही एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आणि या वयात त्यांच्यामध्ये दुरावा नको यायला. जे काही खरं आहे ते आईंना कळू देत आणि त्यांना कळायलाही हवं. यश, या घरात मी माझ्या आयुष्यातली 26 वर्ष काढले. कित्येक वर्ष जर काही वाटलं तर मी या घरातल्या भिंतींसोबत बोलले. या वास्तूने मला मायेची 26 वर्ष दिली आहे आणि या गोष्टीचा आता मला इतका त्रास होतोय म्हटल्यावर आई आणि आप्पांना किती त्रास होत असेल. आता हे सगळं बघायला मीच जर राहिले नाही ना तर बरं होईल. यश म्हणतो की अगं आई, काय बोलतेस तू, प्लीज हे बोलू नकोस. आई, अगं एका गोष्टीचा विचार कर ना, जर तू नसशील तर आई आणि आप्पांना कोण बळ देणार. त्यांची मुलं त्यांच्या पाठीशी नाहीये, परंतु तू त्यांच्या पाठीशी उभी आहेस. त्यांना तर फक्त एवढाच विश्वास आहे ना, त्यामुळे प्लीज असं बोलू नकोस. प्लीज आपण यातून काहीतरी मार्ग काढूयात, आपण शेवटपर्यंत लढूयात. आपल्याला नक्कीच यातून काहीतरी मार्ग दिसेल. हे घर बघ अजून तसंच उभं आहे आणि जर आपलं घरच अजून खचलं नाहीये तरी आपण तर कशाला खचायचं. अरुंधती यशला म्हणते की यश, मला तर वेगळीच काळजी वाटायला लागली. हे सगळं घडत असताना आप्पा तर काहीच बोलले नाही रे. आप्पांनी चिडायला हवं होतं, भांडायला हवं होतं, कमीत कमी रडायला हवं होतं. पण तू बघितलंस ना, ते अतिशय शांत होते. नक्की काय चाललं असेल रे त्यांच्या मनात, काय वाटत असेल त्यांना या सगळ्या गोष्टींचं, काय म्हणत असेल त्यांचं मन. यश अरुंधतीला म्हणतो की आई, हे बघ, तू आप्पांशी शांतपणे बोल, त्यांना धीर दे आणि तू सुद्धा आता शांतपणे झोपून घे. तेव्हा अरुंधती रडतच यशला म्हणते की अरे, आता एवढं सगळं झाल्यानंतर मला कशी शांतपणे झोप येईल. यश म्हणतो की हो आई, मला मान्य आहे की झोप लागणं आता अवघड आहे, परंतु प्रयत्न तरी कर. हे बघ, मी एक काम करतो, उद्या सकाळी सकाळी जाऊन मी नितीन सरांना भेटतो आणि या सगळ्या गोष्टीची कल्पना त्यांना देतो, घडलेला प्रसंगही सांगतो. मला माहिती आहे की ते नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढतील आणि आपल्याला करेक्ट सोल्युशन देतील. त्यांना कोणीतरी योग्य व्यक्ती नक्कीच माहीत असेल. त्यामुळे तू आता बिंदास झोप, तू कसलाच विचार करू नकोस. तर इकडे संजना ही अनिरुद्धसाठी पेस्ट्री घेऊन आलेली असते. अनिरुद्ध तिला विचारतो की हे सगळं काय आहे. तेव्हा संजना म्हणते की सेलिब्रेशन आहे, फायनली आपण जिंकलोय. अनिरुद्धचा चेहरा उतरतो. तेव्हा संजना म्हणते की काय रे, तुला हे आवडलं नाहीये का. अरे, वाटलंच तर आपण मोठी पार्टी करूया जेव्हा आपला फ्लॅट होईल तेव्हा, परंतु आता हे छोटंसं सेलिब्रेशन गोड मानून घे. तेव्हाच अनिरुद्ध काहीही बोलत नाही. संजना म्हणते की अरे अनिरुद्ध, कधीतरी तुझा मूड चांगला असू दे रे, आणि आता काय झालंय तुला. तेव्हा अनिरुद्ध संजनाला म्हणतो की संजना, आपणसाठी समृद्धी म्हणजे काय आहे हे मला चांगलं माहिती आहे. संजना म्हणते की मग काय करायचं म्हणतोय तू, डील कॅन्सल करायची आहे का. ठीक आहे, मग आपण एक काम करूया, आपण उद्याच बिल्डरला सांगूयात की आम्हाला ही जागा नाही विकायची म्हणून. तसंही आपण आयुष्यभर स्ट्रगल हे केलंच आहे, मुलांनाही आता स्ट्रगल करू देत. अनिरुद्ध म्हणतो की हे बघ, मला तसं म्हणायचं नाहीये. मग संजना विचारते की मग तुला काय म्हणायचंय सांग ना. हे बघ, आप्पांना काही कळत नाहीये, नाही त्या गोष्टीवर ते अडून बसले, परंतु तुला मात्र सगळ्या गोष्टी पटतात ना, तुला सगळ्या गोष्टी कळतात ना, मग तू असं का वागतोयस. तुला दिसतंय ना तुझ्या मुलांना पैशांची किती गरज आहे, मग तू का ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय. आप्पांनी जर सरळ मार्गे जर सगळ्या पेपर्सवर सह्या केल्या असता तर या सगळ्या गोष्टी करण्याची आपल्याला गरजच पडली नसती ना.
अरे आप्पा आपले काही ऐकत नव्हते म्हणून तर आपल्याला पेपर्सवर सह्या घ्याव्या लागल्या ना त्यांच्या. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की हे बघ, तू म्हणते ते बरोबर आहे. संजना म्हणते की अनिरुद्ध, अरे एक गोष्ट लक्षात ठेव, हे काय फक्त तू स्वतःसाठी करत नाहीये तर तुझ्या बहिणींसाठी आणि तुझ्या मुलांसाठी पण करतोयस. अरे जर कोणाचं चांगलं होणार असेल तर थोडं खोटं बोलायला काय प्रॉब्लेम आहे. आणि तसंही आपण आई आणि आप्पांना वाऱ्यावर सोडणार नाही आहोत, तर आपण त्यांना मोठा फ्लॅटही देणार आहोत. अरे नको या सगळ्या गोष्टींचा विचार करू. आणि हे बघ, आता हे सगळे विचार सोडून दे, आपण छान सेलिब्रेशन करूयात. असं म्हणत अनिरुद्धच्या हातात ती चाकू देते आणि सांगते की आता तू पेस्ट्री कट कर. आणि मग ती अनिरुद्धच्या हातात चमचा देते. त्यानंतर चमच्याने अनिरुद्ध आता ती पेस्ट्री घेतो. संजना त्याला भरवते आणि तोही संजनाला भरवतो. संजना अनिरुद्धला म्हणते की अनिरुद्ध, मी आज खूप खुश आहे आणि मला माहिती आहे की आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार. इकडे अनघा ही आरोहीला म्हणते की काय ग, आप्पांनी चहा घेतला का आज. तेव्हा आरोही म्हणते की नाही ग, अजून ते बाहेरच आले नाहीये. अनघा म्हणते की असं कसं काय शक्य, अजून बाहेर आले नाही ते. मला असं वाटतं की आजीने पहाटे उठूनच चहा केला असेल, कारण कधी कधी ना ते खूप पहाटे चहा घेतात. आरोही म्हणते की नाही ग, त्यांनी नाही घेतलाय अजून चहा, आणि माझा योगचा 5 वाजताच क्लास होता, त्यामुळे मी 5 वाजताच उठलेली आहे. त्यानंतर मी चहा घेतला, मला वाटलं की आजी आणि आप्पा उठले असतील, परंतु नाही ग. अनघा म्हणते की नाही ग, पण एवढ्या उशिरापर्यंत तर ते कधीच झोपत नाही. तेव्हा आरोही तिला म्हणते की अगं, कदाचित काल जेवढा ड्रामा झालाय ना त्याचा त्यांना स्ट्रेस आला असेल, म्हणून एवढा टाइम झोपले असतील. मेंटली त्यांना या सगळ्या गोष्टींचा त्रास झाला असेल. आणि आपण या वयात असून सुद्धा आपल्याला या गोष्टीचा किती त्रास झाला, मग आजी आप्पांना किती त्रास झाला असेल याचा एकदा विचार कर. हे बघ, मला असं वाटतंय की ते झोपले असतील, झोपू देत त्यांना. जरा रेस्ट केला तर त्यांना बरंही वाटेल. अनघा म्हणते की हो, कदाचित त्यांना रात्रभर झोप लागली नसेल आणि मग पहाटे कुठेतरी त्यांचा डोळा लागला असेल. जाऊ दे, त्यांना आता झोपून दिलेलं योग्य राहील. या संजनाताईंनी आणि बाबांनी मिळून तर सगळ्यांना संताप दिलाय आणि सगळ्यांना स्ट्रेस दिलाय. तू अगदी बरोबर बोलतेस, सगळं झोपू देत त्यांना. आरोही म्हणते की हे सगळं चांगलं चालू असताना काय ग झालं हे अचानक. मला तर इतका राग येतो ना ह्या सगळ्या गोष्टींचा, काय सांगू तुला. मला तर त्या संजनाताई बाबा आणि असं म्हणते, कारण तिला आभी म्हणायचं असतं. आणि आरोही गप्प बसते. तेव्हा अनघा आरोहीला म्हणते की आभी म्हणायचंय ना तुला. अगं, मला तुझा राग नाही आला, कारण मलाही आभीचा राग येतोय. परंतु अगं, तो माझा नवरा असताना सुद्धा मी काहीच करू नाही शकत आहे. माझ्या हातात काहीच गोष्टी नाहीयेत. अगं, तो असं काही वागू शकतो याचा विचार मी स्वप्नात सुद्धा कधी केला नव्हता. उलट तो सुधारलाय असंच मला वाटत होतं. परंतु नाही ग, एखाद्याची टेंडन्सी नाही बदलत. कधी कधी तर मला स्वतःचा इतका राग येतो ना की असं वाटतं की मी या व्यक्तीसोबत का राहिले असेल. आरोही अनघाला म्हणते की अनघा, मला तुझी परिस्थिती समजते, तुझी सिच्युएशन मला समजते, आणि या परिस्थितीमध्ये आता तुला काय वाटत असेल ना हे मी समजू शकते. पण अगं, आपण आता काहीच करू शकत नाही. आता आपल्या हातात काहीच नाहीये ग. आपल्याकडे आता फक्त एकच होप आहे, ते म्हणजे यश. नाही किती जरी म्हटलं तरी आपल्याला त्याच्याकडनं शेवटी होप्स आहेत. अनघा म्हणते की अगं, यश अडून राहिला म्हणून काही उपयोग होईल असं नाही ग वाटत. हे सगळे लोक म्हणजे खूप पोचलेले आहेत ग, याच्यावर सुद्धा त्यांनी काही ना काहीतरी मार्ग काढलाच असेल अगं. आरोही म्हणते की खरं बोलते ग तू, शेवटी त्यांना जे काही हवंय ना ते तेच करणार अगं. आणि काय ग अनघा, आपलं जर हे घर गेलं तर आपलं कुटुंब देखील सेपरेट होईल ना ग. अनघा म्हणते की आरोही, तसंही आपलं घर कुठे एकत्र आहे, म्हणायला आपण एकत्र आहोत फक्त. पण मला सांग की संजनाताई, बाबा, ईशा, आभी कुठे सगळ्यांसोबत येतात, कुठे सगळ्यांसोबत एकत्रित होतात. त्यांचं काहीतरी वेगळंच चालू असतं ग. तेव्हा आरोही म्हणते की जेव्हा मी लग्न करून या घरात आले होते तेव्हा मला खूप आनंद झाला होता. मला आनंद या गोष्टीचा झाला होता की मला एक कुटुंब भेटलंय, कारण मी कधी एवढ्या मोठ्या कुटुंबात कधी राहिलेच नव्हते. आणि मला खूप छान वाटायचं, खूप अप्रूप वाटायचं इथल्या माणसांसोबत. पण कसलं काय, एका क्षणात सगळ्या गोष्टी गेल्या. अनघा म्हणते की मी सुद्धा एक गोष्ट ठरवली आहे आरोही. आरोही विचारते की कुठली. अनघा आरोहीला निर्णय सांगते की जर समृद्धी तुटली ना, मात्र मी माझ्या जानकीला घेऊन कायमची माहेरी निघून जाईल. मला नाही राहायचंय ग अशा घरामध्ये, ज्या घरामध्ये आजी नाहीयेत, आप्पा नाहीयेत. खरं सांग ना, त्यांच्याशिवाय घराला घरपण तरी आहे का. असं बोलत अनघा खूप रडत असते. तर इकडे अरुंधती आणि नितीन हे दोघं जण बसलेले असतात आणि बोलत असतात. अरुंधती नितीनला म्हणत असते की आप्पांना फसवून अनिरुद्धने त्यांच्याकडनं सह्या करून घेतल्यात, आणि यावेळी संजना आणि अनिरुद्धने आप्पांकडनं खोट्या सह्या नाही करून घेतल्यात, तर त्या पेपर्सवर ज्या सह्या आहेत त्या आप्पांच्याच आहेत. आप्पांनी तर स्वतः त्या सह्या केल्यात आणि आता आपण पुरतं अडकलोय या सगळ्या गोष्टीमध्ये. पण तरी सुद्धा काही मार्ग निघू शकेल का. तेव्हा नितीन अरुंधतीला म्हणतो की अरुंधती, हा जो बिल्डर आहे तो खूप मोठा आहे, त्याने ही मूव खूप विचार करून घेतली असणार आहे. मला नाही वाटत की तो सहजासहजी ऐकणार आहे.
पण तरी सुद्धा आपण बघूयात की काही करता येतंय की नाही म्हणून. अरुंधती म्हणते की प्लीज काहीतरी करा, काहीही झालं तरी ती जागा अनिरुद्धांच्या हातात जाता कामा नये. नितीन म्हणतो की हो ठीक आहे, बरं मी येतो आता. अरुंधती म्हणते का आता बिल्डरच्याच हातात गेले असं समजायचं का आपण. नितीन म्हणतो की हे बघ अरुंधती, कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टी अनिरुद्धने आप्पांना फसवून केल्यात हे आपल्याला माहिती आहे, परंतु अनफॉर्च्युनेटली आपण ही गोष्ट सिद्धच करू शकत नाही. हा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. त्यातल्या त्यात अविनाशचं NOC सुद्धा त्यांनी मिळवलंय आणि एवढंच नाही तर विशाखा सुद्धा त्यांच्याच बाजूने. अरुंधती म्हणते की मला तर खूप मोठं विशेष वाटतंय की विशाखा त्यांच्या बाजूने गेली. म्हणजे विशाखा एक काळ होता की विशाखा त्यांच्याबद्दल कधीही चांगला विचार करत नव्हती, परंतु विशाखा कशी काय त्यांच्या बाजूने गेली आणि ती आई आपण पुढे पैशांना तर कधीच महत्त्व देणार नाही माहितीये मला. आपण जर सासरी गेलो तर माहेरची किंमत शून्य होऊन जाते का? खरंच जग इतकं निष्ठुर झालंय. नितीन म्हणतो की काय करणार आपण अरुंधती, शेवटी कलियुग सुरू आहे ना. मला एक सांग की आप्पा आणि आई ठीक आहेत ना. तेव्हा अरुंधती म्हणते की ठीक कसले, खूपच दुखावले गेले या सगळ्या गोष्टींनी. मला तर आप्पांची खूप काळजी वाटते. काल एवढा मोठा प्रकार घडला, एवढं सगळं घडलं तरी सुद्धा आप्पा या त्या गोष्टींवर काहीही बोलले नाही. आप्पांनी एक शब्दही तोंडातून काढला नाही. आप्पा अतिशय शांत होते. जर काहीतरी बोलले असते, रडले असते, रागावले असते तर बरं वाटलं असतं, निदान त्यांच्या मनातल्या गोष्टी बाहेर तरी आल्या असत्या. परंतु आप्पा मात्र काहीही बोलले नाही. आप्पा शांत होते. नक्की त्यांच्या मनात काय सुरू असेल आणि आप्पांची ही शांतता खूप भयानक आहे. तर नितीन म्हणतो की अरुंधती तू काळजी करू नको, मी आहे ना, मी काहीतरी बघतो. आणि अरुंधती हे बघ, तू काहीही कर परंतु आप्पांकडे पर्सनली लक्ष दे आणि आई आणि आप्पांची काळजी घे. त्यांना 2 गोष्टी समजून सांग. बरं चल मी येतो असं म्हणून आता तिथून नितीन निघून गेलेला असतो. तर अरुंधती आता नितीनच्या बोलण्याचा विचार करत असते. तर इकडे अनिरुद्ध, आभी आणि ईशा तिघही चहा घेत बसलेले असतात. त्याचवेळी तिथे यश येतो. यशला आप्पा हे हॉलमध्ये दिसत नाही. ते बघून यशला थोडंसं आश्चर्य वाटतं आणि मग आरोही आणि अनघाला तो आवाज देतो. आरोहीला विचारतो काय ग, आप्पांना ब्रेकफास्ट दिला नाही का? ब्रेकफास्ट करायला आप्पा अजून आले नाहीये का? तेव्हा आरोही सांगते की अरे अजून ते उठलेच नाहीयेत. यश म्हणतो की हे कसं काय शक्य आहे? आजी आणि आप्पा इतका वेळ झोपणं शक्यच नाहीये, तू त्यांना उठवलं नाहीयेस का? आरोही म्हणते की नाही, मी असा विचार केला की झोपू देत त्यांना कालच्या प्रकरणामुळे धक्का बसला असेल. आरोही आता त्या तिघांनाही टोमणा मारत म्हणत असते की कालच्या प्रकारामुळे त्यांना खूप मोठा धक्का बसलाय. काय वेळ आली आहे ना आप्पांवर या सगळ्या गोष्टींची. या वयात त्यांना हे सगळं भोगावं लागतंय आणि बघावं लागतंय, तेही आपल्याकडूनच. तेवढ्याच यशचं लक्ष देवघराकडे जातं आणि तो म्हणतो की हे काय, आजीने अजून देवपूजा नाही केली का? अनघा म्हणते की अरे यश, तेच तर तुला सांगते की ते अजून उठल्याच नाहीयेत. अनिरुद्ध म्हणतो की यश, एवढं पण काही झालं नाहीये, या वयात होत असतं असं आणि या वयात लागू शकते झोप. तू एवढं हायपर का होतो या गोष्टीसाठी? झोपले असतील तर झोपू देत ना त्यांना. आणि बरं आहे ना झोपलेत म्हणून, त्यांना थोडासा आराम पण मिळेल. यश म्हणतो की नाही, हे तर अजिबातच शक्य नाहीये. इकडे जगबुडी जरी झाली ना तरी आजी ही कधीच देवपूजा चुकवणार नाही, ही गोष्ट घरातल्या सगळ्यांना माहिती आहे. मग यश आरोहीला आणि अनघाला विचारतो की काय ग, तुम्ही दोघींनीही रूमचा दरवाजा वाजवला होतात का? अनघा म्हणते की नाही, रूमचा दरवाजा तर नाही वाजवला. यश म्हणतो की थांबा 1 मिनिट, मीच बघून येतो. यश आता स्वतःच आजी आणि आप्पांच्या रूमकडे जातो. आभी अनिरुद्धला म्हणत असतो की हा यश ना फुकटचा पॅनिक होत असतो. मी म्हणतो एवढा मोठा दिखावा करण्याची किंवा एवढं पॅनिक होण्याची काही गरज आहे का? नाही ना. ईशा म्हणते की अरे नेहमीच आहे दादा त्याचं, तुला काही माहित नाही का त्याची सवय? आणि आता तर काय, तो या गोष्टीचा इतका अतिरेक करेल की बस. कारण काय माहितीये का, आपण सगळे विलन आहोत ना आता. मग आता सगळ्यांना दाखवायला नको का आजी आणि आप्पा हे आपल्यामुळे तर डिस्टर्ब आहेत आणि आपल्यामुळेच तर डिप्रेस आहे? तर आभी म्हणतो की हो बरोबर बोलते ईशा, यश आहेच तसा. मग अनघा ईशाला म्हणते की ईशा अगं काय बोलतेस तू? सकाळपासून आजी आणि आप्पा खाली आलेले नाहीये, या गोष्टीचं तुला काहीच वाटत नाही? ईशा म्हणते की एवढं काय त्याच्यात काळजी वाटण्यासारखं, आणि तुम्ही पण एवढी का काळजी वाटून घेताय? झोपले असतील ते 2 जण, झोपू द्यात ना त्यांना, एवढी का तुम्ही काळजी करताय त्या गोष्टीची? उगाचच फालतूचं टेन्शन घेता. तेव्हा अनघा आरोहीला म्हणत असते की आरोही खरं सांगू का, आपलंच चुकलं. आपण खरं तर सकाळीच त्यांना उठवायला हवं होतं. आपण ना त्यांना उठवूनच द्यायला पाहिजे होतं. आरोही अनघाला म्हणते की अगं अनघा, तू एवढं टेन्शन नको घेऊस आणि नको काळजी करू. अगं ते झोपले असतील त्यांच्या रूममध्ये आणि यश गेला ना त्यांना बघायला. थांब, यश येईलच तितक्यात यश तिथे येतो आणि म्हणतो की अनघा, आरोही, आपले आजी आप्पा घरात नाहीये. ही गोष्ट ऐकल्यावर आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. पुढे यश सांगतो की आजी आणि आप्पांच्या रूममध्ये मला ही चिठ्ठी मिळाली आणि त्यांनी ही चिठ्ठीही लिहून ठेवली आहे.
अनिरुद्ध त्याला विचारतो की काय लिहिलंय त्या चिठ्ठीमध्ये. यश म्हणतो की ह्या चिठ्ठीमध्ये हे लिहिलंय की आजी आणि आप्पा हे घर सोडून निघून गेलेत. आता मात्र सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण आजी आप्पा झोपलेले आहे असं सगळ्यांना वाटत असतं. आतापर्यंत हाच अर्थ सगळ्यांनी घेतलेला असतो, परंतु आता यशने सांगितलेलं असतं की आजी आणि आप्पा दोघंही घर सोडून निघून गेले. त्यामुळे सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि सगळे आता एकमेकांकडे बघू लागतात. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे जेव्हा अरुंधतीला ही गोष्ट समजते की आजी आणि आप्पा हे घर सोडून निघून गेले, तेव्हा अरुंधती खूप भडकते आणि ती अनिरुद्धला जाब विचारते की अनिरुद्ध, आता मला सांगा की आई आणि आप्पा कुठे आहेत, कुठे गेलेत ते, आणि मला माहिती आहे ते घर सोडून निघून गेलेत ना. अनिरुद्ध अरुंधतीला म्हणतो की अरुंधती, तुला नक्की काय म्हणायचंय, ते घर सोडून निघून गेलेत, ते माझ्यामुळे घर सोडून निघून गेले का. अरुंधती म्हणते की हो, अहो तुमच्या कपटी वृत्तीला कंटाळून ते निघून गेलेत. अनिरुद्ध म्हणतो की माझ्या आईवडिलांबद्दल तुला एवढा कळवळा दाखवून तुला नक्की या गोष्टीतून काय सिद्ध करायचंय ग. मग आता अरुंधती सांगते की आई आणि आप्पा मला त्यांची मुलगी मानतात, आणि जरी तुम्ही त्यांना स्वतःचा मुलगा मानून घेत नसाल ना, तरी सुद्धा मी त्यांची मुलगी आहे आणि मी माझ्या आई वडिलांना शोधणारच, समजलं तुम्हाला, असं अरुंधती रागातच अनिरुद्धला म्हणते. तर अरुंधतीचा तो राग बघून आता सर्वजण अरुंधतीकडे बघत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की आजी आणि आप्पा नक्की कुठे गेले असतील आणि अरुंधती त्या दोघांनाही शोधू शकेल का. या प्रश्नांचे उत्तर आपल्याला येणाऱ्या काही भागांतच मिळतील, त्यासाठी तुम्हाला पुढील भाग बघावे लागतील. तर मित्रांनो, आजच्या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला नक्कीच सांगा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.